बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। येनगाव येथील शेतकरी देवमन मरी धाबाडे यांच्या शेतात पुराचं पाणी शिरल्यानं केळी आणि संत्र्यांच्या पिकांसह सिंचनाची साधनं आणि विहिरीचं मोठं नुकसान झालंय। बंधाऱ्याची वेळेत दुरुस्ती न झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यानं केला आहे। जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव येथील शेतकरी देवमन दाभाडे यांना अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसला। नदीकाठचा बंधारा फुटल्यानं पुराचं पाणी थेट त्यांच्या शेतात शिरलं। पश्चिमेकडील बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली, मात्र त्यांच्या शेतालगतच्या बंधाऱ्याचं काम करण्यात आलं नाही। त्यामुळं पुराचं पाणी शेतात शिरून मोठं नुकसान झाल्याचा आरोप दाभाडे यांनी केला आहे। पुराच्या पाण्यामुळे केळी आणि संत्र्यांची पिकं उद्ध्वस्त झाली असून तसंच स्प्रिंकलर, पाईप, 2 विहिरी आणि मोटर पंप गाळात अडकून मोठं नुकसान झालं आहे। बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित ठेकेदार आणि गजानन सरोदे यांच्याकडे वेळोवेळी तोंडी तसेच निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती, मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचं शेतकऱ्याने आपल्या अर्जात नमूद केलं। शेतीसाठी आणि कुटुंबातील वैद्यकीय उपचारासाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा बोजा असताना आता संपूर्ण शेतीचं नुकसान झाल्यानं कर्जफेडीसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण झाल्याचं दाभाडे यांनी म्हटलंय। त्यामुळं प्रशासनाने तातडीने शेतजमिनीचा पंचनामा करून नुकसान भरपाई आणि आवश्यक शासकीय मदत द्यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे करण्यात आली आहे। बंधाऱ्यामुळे सर माझं शेतीचं नुकसान झालं, माझं नुकसान भरपाई करून द्यावी आणि लागलं त्याने ते वावर घेऊन घ्यायचं, मला त्याचा मोबदला द्या, एवढीच माझी मागणी विनंती। तात्काळ मला मदत मिळण्याबाबत आजपर्यंत तुम्ही कोणासंग पाठपुरावा केला या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत? सगळे सोबत मी निवेदन दिला, कोणा मला काय अजून उंगारा दिला नाही। कोणी पाहणी करायसाठी कोण कोण आलं तुम्ही शेतावर? पाणी करायला पांडेव आलता, अजून कृषी अधिकारी आलता आणि ते मॅडम आली ग्रामसेवक। अजून त्याच्या मोबदल्याचं काही तुम्हाला आश्वासन दिलं नाही आलं? नाही काही आश्वासन देण्यात आलं काहीच नाही। उपासमारी जे पायी गेला त्याच्याच मार निवडा होता।